स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आज आहे बुधवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आता सकाळची सुरुवात तर झाली आपली ग्रीन टीने, मस्त हेल्दी सुरुवात झाली, म्हणजे दिवस पण आपला हेल्दीच जाणार आहे। तर आज ना थोडंसं बाहेर ऊन पडलंय, कारण ना 4-5 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आता जरा ऊन पडलंय, तर म्हटलं थोडे जास्तीचे कपडे निर्मात भिजवले मी। आता हे बाकीचं वरचं भरपूर आवरायचं आहे, कारण जस्ट सकाळची सुरुवात झाली आणि भरपूर पसारा पण पडलाय घरामध्ये। तर आता हे सगळं आवरते, नंतर कपडे वगैरे धुते आणि अजून पुढे काय काय करणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, पण त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। चला, सकाळचा नाश्ता पाणी झाला आणि म्हटलं चला आता आवरायला सुरुवात करू। आणि रात्री यांनी भाज्या आणलेल्या होत्या, म्हटलं अगोदर त्या भाज्या पिशवीतून काढून ठेवू, कारण पिशवी प्लास्टिकची असते ना, तर कितीही बाहेर थंड हवा असली ना तरी पण प्लास्टिकच्या पिशवीत लगेच भाज्यांना घाम येतो, त्याच्यामुळे या सगळ्या भाज्या काढून ठेवल्या। आणि बघा मार्केटमध्ये इतक्या मोठ्या मोठ्या जुड्या मिळत असतात, याच जुड्यांना किरकोळ विक्रेते जे असतात ना, तर एका जुडीचे 3 जुड्या करतात आणि मग विकतात। आणि मार्केटमधनं मात्र एवढी मोठी एक जुडी येत असते। तर यांनी ना कोथिंबीर, परत मेथीची भाजी, कांद्याची पात आणि मका आणलेला होता। तर या दिवसामध्ये मका भरपूर निघतो ना, तर भरपूर असा मका आणला होता। सगळा भाजीपाला वगैरे काढला आणि त्यानंतर आम्ही ना केंद्रात गेलो। तर आम्हाला सकाळच्या आरतीला जायचं होतं, 10:30ची आरती होती आणि त्यानंतर आम्ही केंद्रात आलो। तर बघा केंद्रात आल्यानंतर ना वातावरण किती छान वाटतं ना। तर आम्ही अगोदर प्रदक्षिणा मारल्या औदुंबराला आणि औदुंबराला प्रदक्षिणा मारून मगच स्वामींचं दर्शन घ्यावं लागतं। तर दर्शन वगैरे घेतलं, पण इथून काही आमचा पायच निघेना, इतकं छान वाटत होतं आणि सकाळचं वातावरण इतकं प्रसन्न असतं ना। तर बाहेर थोडंसं असं म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं होतं, ढग भरून आलेले होते, मध्येच ऊन पडतं आणि मध्येच ढग भरून येतात, असं काही वातावरण होतं। पण आम्ही काही ओलं वगैरे झालो नाही, व्यवस्थित असं स्वामींचं दर्शन वगैरे झालं आणि म्हटलं चला आता घरी जाऊ, कारण पाऊस लागण्याच्या अगोदर घरी पोहोचलेलं बरं। इथे ना मी भजी करते, भज्यांची आमटी करायची स्वयंपाकासाठी लागले। तर इथे आमटीला फोडणी दिली आहे, आता ही आमटी उकळते तोपर्यंत इकडं भज्यांना पण तेल ठेवलं, थोडीशी भजी काढते आणि मस्त त्याच्याबरोबर ज्वारीच्या भाकरी करणार आहे। एकदम छान असं बेत होतं, ज्वारीची भाकर आणि काळ्या मसाल्याची भाजी, एकदम मस्त जेवण होतं। चला आता स्वयंपाक वगैरे करते। काल भाजीला काही नव्हतं आणि यांना फोन केला ना भाज्या घेऊन या, तर हे रात्री भाज्या घेऊन आले आणि त्याच्यानंतर सकाळी तुम्ही बघितलंच की केंद्रात वगैरे जायचं होतं, त्याच्यामुळे आता भाजी वगैरे जर मी कापत बसले, कांद्याची पात होईल पटकन कापून, पण मेथीची भाजी काही पटकन निवडून होत नाही आणि या दिवसामध्ये ना खूप बघून बघून भाजी निवडावी लागते। तर म्हटलं चला आता शॉर्टकट ह्याच्यात आपण भज्यांची आमटीच करू, म्हणून मग आता रात्री उशिरा भाज्या आणल्यामुळे ना मग आम्ही एकदम झोपण्याच्या टायमाला आले, ते त्याच्यामुळे तशाच भाज्या ठेवून दिल्या। आता ना मी अगोदर जेवण वगैरे करेल आणि नंतर सगळं आवरल्यानंतर त्या भाज्या निवडेल, म्हणून म्हटलं चला आता काहीच नाही आहे भाजीला, तर भाज्यांची मस्त काळ्या मसाल्याची आमटी करू आणि छान अशा त्याच्याबरोबर ज्वारीच्या भाकरी, एकदम मस्त बेत होतो खरंच। आणि काळ्या मसाल्याची भाजी आणि भाकरी म्हटल्यानंतर चुरून मुरून मस्त खाल्लं जातं। तर आता मी इथे ना एक साईडला भजी काढून घेते आणि जेव्हा आपण भज्यांची आमटी करतो ना, तेव्हा मात्र भज्यांमध्ये बघा एरवी आपण भरपूर असं सोडा टाकतो ना, तर जेव्हा आमटीची भजी असतात ना तर त्याच्यामध्ये एकदम थोडा नकळत सोडा टाकायचा, कारण मग जास्त सोडा जर झाला, म्हणजे नेहमीच्या भज्यांप्रमाणे जर आपण सोडा टाकला ना तर सगळं आमटी ॲब्झॉर्ब करून घेतात ती भजी आणि भजी एकदम अशी नरम पडतात त्याच्यामध्ये, म्हणून मग आहे ना भजी थोडीशी अशी दडस राहावीत म्हणून मग थोडासा सोडा टाकायचा त्याच्यामध्ये, किंवा सोडा नाही टाकला आणि त्याच्यात गरम करून तेलाचं मोहन टाकलं ना तरीसुद्धा चालतं बरं का। तर बघा एकदम छान अशी माझी भजी तयार झाली। आता ही भज्यांची 2च बॅच काढणार आहे, कारण ना एरवी खाण्यासाठीची भजी आपण कांदा वगैरे टाकून करतो ना, तर ही भजी भाजीमधली आपण साधीच करतो, त्याच्यामुळे काही काही ठिकाणी बघा याला गोटा भजी पण म्हणतात, त्याच्यामुळे ना या भज्यांमध्ये काहीच नाही, मग वरतून अशी साधी भजी कोणीच नाही खात, कांदा भजी किंवा गिलक्याची भजी वगैरे असं काही असलं ना, बटाट्याची भजी तर खाल्ली जातात, पण साधी भजी कोणीच नाही म्हणतं खायला, त्याच्यामुळे ती फक्त डायरेक्ट भाजीच जाणार आहे। त्याच्यामुळे मी थोडीच काढले, अगदी 2 घाणे काढले आणि तेवढं इनफ होईल आता आम्हाला तिघांना। आणि तुम्हाला तर माहितीच आहे साक्षी नाही आहे, आम्ही तिघंच आहे जेवायला, त्याच्यामुळे आधी गेलेला आहे कॉलेजला आणि आता आत्ता आम्ही दोघं जेऊ, तोपर्यंत आधी येईलच। तर बघा
बोलता बोलता माझी भजी पण काढून झाली आणि आमटी पण उकळली होती. आमटी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये भजी सोडायची आणि एकदम नकळत एखादी उकळी येऊ द्यायची आमटीला, फार उकळी येऊ द्यायची नाही, नाहीतर भजी खूप नरम पडतात आणि सगळी भाजीची मजा पण जाते आणि भाजी पण ना पूर्ण अशी घट्ट घट्ट होते. त्याच्यामुळे ना एकदम नकळत एक उकळी येऊ द्यायची आणि लगेच आमटीचा गॅस मी बंद करणार आहे. आता बघा इकडे मी भाकरी पण करायला लागले आणि भाकरी करण्यासाठी एक साईडला तवा ठेवला, एक साईडला आपली भाजी उकळते आणि भाकरी करताना तुम्ही माझी भाकरी बघू शकता. भाकरी करताना ना पीठ आपल्याकडून जेवढं होईल तेवढं असं हाताच्या चवड्यांनी पीठ मस्त मळून घ्यायचं आणि जेवढं आपण पीठ व्यवस्थित मळू ना तेवढी भाकरी खूप सुंदर होते. आता तुम्हाला दाखवेलच माझी भाकरी, प्रत्येक भाकरी माझी ना एकदम व्यवस्थित अशी फुगते छान आणि तिला असा पापुद्रा पण येतो आणि बऱ्याच जणांना ना पापुद्रा असलेली भाकरी खूप आवडते. यांनासुद्धा पापुद्रा असलेली भाकरी फार आवडते. तर बघा माझी छान अशी भाकरी पण टाकून झाली. आता आम्ही तिघच असल्यामुळे ना मी फक्त 4 भाकरी टाकणार आहे. तर या दोघांना 1.5 भाकरी होईल आणि मी 1 भाकरी खाईल. तर मला एवढी 1 भाकरीसुद्धा खूप होते आणि काळ्या मसाल्याच्या भाजीबरोबर भात पण छान लागतो ना, तर थोडासा भात पण लावणार आहे. तर बघा आता तुम्हाला मी भाकरी दाखवते माझी. वरची भाकरी भाजोपर्यंत खालच्या भाकरीची लगेच तयारी करायची, म्हणजे आपला गॅस पण वाया नाही जात. आता बघा भाजीचा गॅस मी पूर्णपणे बंद केलेला आहे आणि त्याच्यावर आता झाकण पण ठेवून देते भाजीवर, म्हणजे कसं त्याची वाफ पण जाणार नाही. कारण काही नाही 3-4 भाकरी करायला एवढा काही फारसा वेळ लागत नाही, इतक्यात होतील भाकरी. तोपर्यंत भाजी थोडीशी वाफ पण निघून जाईल भाजीची, म्हणजे कसं आपल्याला खाताना पण एकदम गरमागरम खाल्लं आणि यांना जायला उशीर होतोय ना, मग घाई गर्दीत जेवताना गरम अन्न असलं ना तर त्यांना फार चिडचिड होते. त्याच्यामुळे थोडंसं असं भाजी आपली थोडीशी गार पण होईल. तर एक साईडला बघा त्यांना वाढून देते मी. 1 भाकरी झालेली आहे ना माझी, तर मग त्यांना उशीर होईल म्हणून वाढून देते आणि मी मात्र आधी आल्यावर जेवण करते. तर बघा माझी दुसरी पण भाकरी झाली. पहिली जी भाकरी झाली ना ती त्यांना वाढून दिली आणि याच्यामध्ये ज्वारीचे फक्त, याच्यात बाजरी वगैरे काहीच मी एकत्र केलं नाही. एरवी कसं होतं ना मी बाजरी आणि ज्वारी एकत्र करते, पण आता मध्यंतरी उन्हाळा होता ना त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अजिबात बाजरी टाकलेली नाही आणि फक्त ज्वारी म्हणजे ज्वारीच दळून आणली. आणि ही ज्वारी ना मी तुम्हाला मागे दाखवली होती बघा एका व्हिडिओमध्ये. इतकी सुंदर ज्वारी आहे ना, तर अजिबात कुठे भाकर चिरत नाही, काहीच नाही, खूप सुंदर होते आणि भाकरी पण बघा किती छान फुगते ना. A few minutes later. जेवण वगैरे झाली आणि हे बघा भाकरी केल्यानंतर गॅसची अवस्था ही अशी होते. तर आता जेवणं झाली. आता हे सगळं जे आहे ना ते काढून ठेवते एका भांड्यामध्ये आणि एवढी भांडी आहेत आणि तव्याचा अवतार पण बघू शकता. भाकरी केल्यानंतर तवा पण इतका खराब होतो आणि गॅस पण खूप खराब होतो ना. तर चला आता हे गॅस आणि 2-3 भांडे म्हणजे तिघांची ताटं आहेत आणि ग्लास आहे 2-3, बस तेवढं घासून घेते आणि त्यानंतर ही भाजी आणि पोळ्या वगैरे भाकरी वगैरे काढून घेते, म्हणजे ते पण भांडे लगेच रिकामे होतील ना. तर मग भांडी रिकामी झाली ना लगेच घासले की संध्याकाळी टेन्शन नाही राहत. मग संध्याकाळी कसं आहे मला स्वयंपाकाला वगैरे लागायला पण उत्साह येतो. आणि आत्ता मला जायचं आहे थोडंसं बँकेत, तर त्या अगोदर मी मशीनमध्ये ना ब्लँकेट लावलं होतं धुवायला. तर ब्लँकेट धुवून झालं, पण जेव्हा ब्लँकेट झालं म्हणून मी वाळत घालायला गेले ते बाहेर आणि झिमझिम असा पाऊस चालू आहे बाहेर. तर म्हटलं चला आता पाऊस थांबू द्या, तोपर्यंत आपले जेवणं होतील. ते स्वयंपाकाला लागण्याच्या अगोदरच ब्लँकेट टाकलं होतं आणि स्वयंपाक होईपर्यंत बरोबर ते झालं. पण आता पाऊस थांबलाय बऱ्यापैकी. मी म्हटलं आज जरा ऊन पडलं म्हणून कपडे पण जास्त काढले होते, तर कसलं काय आता परत थोडीशी झिमझिम चालू झाली आणि आता झिमझिम गेली आणि आता परत ऊन पडलं. हे असं चालू आहे पावसाचं सध्या नाशिकला. तर चला आता पटकन आवरते आणि अजून ना या रूमचं पण थोडंसं आवरायचं बाकी आहे. पसारा आहे या रूममध्ये बऱ्यापैकी. हे बघा इकडे सगळे कपडे वगैरे असं सगळं पडलेलं आहे. अजून बरंच आवरायचं आहे या रूममधलं. साक्षी नाही ना या रूममध्ये, त्याच्यामुळे काय होतं या रूममध्ये येणंच होत नाही. सकाळी एकदा आता इकडे कसं आहे ड्रेसिंग टेबल आहे आपला इथे, त्याच्यामुळे मग सकाळी आंघोळ वगैरे केली तर कपाट आणि ड्रेसिंग टेबल या रूममध्ये, त्याच्यामुळे फक्त तेवढंच येतोय आम्ही. साक्षी गेल्यापासून अक्षरशः म्हणजे हा रूम वर्ज केल्यासारखा झालाय. संध्याकाळी हातपाय धुतले की तेव्हा एकदा येतो आणि त्याच्यानंतर सकाळी आंघोळ केल्यावर बस 2च वेळा या रूममध्ये येणं होत आहे. पण आवरावं तर सगळंच लागतं. तर चला आता झाडून वगैरे झालेलं आहे बरं का, सकाळी झाडू फरशी सगळं झालं, पण ना थोडेसे कपडे अस्ताव्यस्त पडलेले आहे आणि इकडे ना थोडेसे मी न लागणारे भांडे ठेवले होते ना,
म्हणजे असंच डिनर सेट वगैरे आणि एक्स्ट्राची थोडीशी भांडी होती, तर ती भांडी ठेवलेली आहे. तर म्हटलं ती भांडी घासून आणि ड्रममध्ये टाकून द्यायची आहे मला. आता हे सगळं आवरते, हे कपडे पण सगळे धुवायचे बाकी होते, ते यांनी नंतर काढले ना त्याच्यामुळे. पण आता अगोदर ना मी भांडी वगैरे घासते आणि त्याच्यानंतर मग बाकीचं कपडे वगैरे सगळं आवरते. सगळ्यात अगोदर तर ब्लँकेट बाहेर टाकून देते, म्हणजे कसं ते जेवढं होईल तेवढं वाळेल. आता बँकेत जाताना ते मध्येच ठेवावं लागणार आहे, किंवा तो तिकडचा रूम रिकामा आहे ना, तर तिकडे मी फॅन लावून आणि बँकेत जाताना टाकून देईल फॅन खाली. तर चला पटपट आवरते आता. बघा तुम्हाला बाहेर दिसत असेल थोडंफार ऊन पडलंय, पण हे ऊन ना 5 मिनिटाच्या वर अजिबात नाही राहत बरं का. 5 मिनिटात ऊन लगेच गायब होतं आणि पुन्हा पाऊस चालू होतो. अजून श्रावण महिना लागायला सुरुवात आहे, पण श्रावणात होतं असं. पण आता आषाढ महिन्यात सुद्धा हे असं व्हायला लागलं आहे, पावसाची रिमझिम येते, मध्येच ऊन पडतं आणि आपण म्हणतो श्रावण सरी असतात, अगदी तसंच आषाढ महिन्यात होतं आहे. तर आता असो, तसं तर मशीनमध्ये 70% कपडे हे वाळलेच जातात. अगदी त्याला काहीतरी नॉमिनल हवा लागली ना तरी पण कपडे एकदम व्यवस्थित सुकतात. आता हे ब्लँकेट ना मी टाकून तर दिलं आहे. आता जितक्या वेळपर्यंत नाही येणार पाऊस तितक्या वेळपर्यंत देवाचीच कृपा म्हणायचं. आणि आता बघा मी ब्लँकेट टाकायला बाहेर गेले ना, तर माझी नजर गोकर्णाच्या झाडावर पडली. आणि सकाळी मी देवांसाठी फुलं काढली होती बरं का, पण ना त्या झाडामध्ये म्हणजे त्या वेलीमध्ये ना कुठे फुलं सारखे येतच असतात, म्हणजे डोकवतच असतात. तर मला 2-3 फुलं दिसली आणि ती वेली थोडीशी दाट झाली ना, त्याच्यामुळे आतली फुलं एवढी काही दिसून येत नाही. मग बाहेर गेले ना तर छान अशी परत 2 फुलं दिसली. पुन्हा मी ती 2 फुलं तोडून आणली. आणि जेव्हा पण आपण असं वेल वगैरे लावतो किंवा कुठल्याही फुलाचं झाड असू द्या, त्याच्यावर जेव्हा फुलं येतात ना, तर ती फुलं आपण जेव्हा काढतो ना तेव्हाच दुसरी फुलं येतात. नाहीतर मग या गोकर्णाचं तर काय होतं ना, शेंगा तयार होतात गोकर्णाच्या, आणि मग शेंगा एकदा यायला सुरुवात झाली ना की लगेचच फुलं येणं बंद होतं. त्याच्यामुळे जेव्हा मी फुलं दिसले त्याला की लगेच काढून घेते. तर तसंच आत्ता ब्लँकेट टाकायला गेले, पुन्हा 2 फुलांवर नजर पडली, पुन्हा ते 2 फुलं काढून आणले. आणि आता सध्या तरी मला ना देवपूजेला बाहेरून फुलं नाही आणावे लागत आहे. त्या गोकर्णाला भरपूर असा बहर आला आहे आणि रोजची एवढी जवळजवळ देवाला इनफ होतील एवढी फुलं येतात. तर एवढ्या फुलांमध्ये माझं देवाचं काम होऊन जातं. त्याच्यामुळे मी बाहेरून सध्या तरी फुलं नाही आणत आहे. चला आता बोलत बोलत ते ब्लँकेट वगैरे वाळतं एक साईडला, तोपर्यंत भांडी पण घासून घेते. आणि ही भांडी आहे ना जेव्हा स्वयंपाकाची निघतात तेव्हा लगेच घासली ना तर एवढं असं लोड येत नाही संध्याकाळी. कारण दिवसभरात कुठे जाणं येणं काही असलं किंवा कोणी अचानक घरी आलं तर तो भांड्यांचा पसारा दिसत नाही ना. तर बघा माझ्या आत्ता सध्या फक्त आमच्या तिघांचे जेवणाची भांडी होती आणि तवा आणि कढाई वगैरे जे होतं ना भाजी केल्याचं तर तेवढंच होतं. त्याच्यामुळे मी छोटंसं जाळं घेतलं आहे, नाहीतर इतर वेळी मोठ्या जाळ्यामध्ये भरपूर अशी भांडी निघतात. आता संध्याकाळची निघतात भरपूर भांडी, पण ना मी काय करते शक्यतो स्वयंपाक करता करता वगैरे अशी भांडी घासून टाकते, म्हणजे जास्त भांडी नाही पडत. आता ना जेवण वगैरे झाल्यानंतर तर नकोच वाटत भांडी घासायला, पण ना कंटाळा केला तर कंटाळाच येतो, म्हणून मग ही भांडी घासून टाकते. अगदी थोडीशी भांडी आहे आणि लगेचच मिक्सर वगैरे पण पुसून घेणार आहे, जेणेकरून ना ते भाकर जेव्हा आपण करतो ना तर ते खूप इकडे तिकडे उडतं पीठ आपल्या नकळत, जे आपल्याला साध्या डोळ्यांना पण नाही दिसत. आणि अक्षरशः आत्ता साक्षी फक्त एकटीच नाही आहे घरामध्ये, पण असं वाटतं आहे ना की लिटरली घरातले खूप माणसं कमी झाले आहेत असं वाटायला लागलं आहे. इतकी सवय झाली आणि इतके वर्षे आपण एकमेकांबरोबर असतो ना, तर एखाद्या दिवशी जरी एखादी व्यक्ती नसली ना तर खूप असं रिकामं घर वाटतं ना. तसंच होतं आहे बरं का. साक्षी अशी दिवसभर तर नसते, दिवसभर कॉलेजलाच असते, पण सकाळी 10 वाजेपर्यंत तिची सवय झालेली आहे. नंतर संध्याकाळी पण ना ती कॉलेजहून आल्यावर अशी सवय झाली 7 वाजेनंतर तिची ना, तर दिवसभर एकदम असं मोकळं वाटतं आणि एकदम असं वाटतं की सगळे गावाला गेले आणि सगळं घर रिकामं आहे की काय असं वाटायला लागतं. तर चला आता तुमच्याशी गप्पा मारत मारत माझी भरपूर अशी भांडी झाली आणि आठवण तर येते साक्षीची भरपूर, पण काय करणार आहे, इलाज नाही आहे. शिक्षणासाठी आपल्याला कधी कधी असे कठोर पावलं उचलावे लागतात आणि शेवटी कसं असतं ना, आपण कठोर पाऊल नाही उचललं ना तर त्याचं फळ पण आपल्याला मिळत नाही. मग त्यामुळे आता असो, साक्षीला पण तिकडं आमची तेवढीच आठवण येते जेवढी आम्हाला तिची आठवण येते. तसा रोज तिचा व्हिडिओ कॉल वगैरे होतोच. आणि साधं कॉल करण्यापेक्षा ना व्हिडिओ कॉल केला ना तर जरा डोळ्याला दिसल्यानंतर पण जरा हायसं वाटतं. तर चला आता इकडे माझी भांडी वगैरे सगळं झालं आणि आता गॅस पण ना मी पुसून घेणार आहे फक्त ओल्या कपड्याने, असं धुणार वगैरे काही नाही. कारण कोणत्या पण म्हणजे दिवसातून कोणत्या पण एकाच वेळी मी गॅस धुते शक्यतो. आणि हे बघा हे सिल्वर पेपर
मला मध्ये 2 दिवस थोडंसं बरं नव्हतं ना, तर त्याच्यामुळे आम्ही बाहेरून पार्सल मागवलं होतं आणि ते सिल्वर पेपर जे पार्सलचे होते ना ते तसेच ठेवलेले होते इकडे आधीने. तर ते सिल्वर पेपर सगळे फेकून दिले. त्याला वाटलं की पोळ्यांना वगैरे मी बऱ्याचदा वापरते त्याच्यामुळे वापरेल मम्मी, पण ते थोडेसे खराब होते त्याच्यामुळे मी ते टाकून दिले सगळे गोळा करून. आणि बाहेरच्या पार्सलचे सिल्वर पेपरसुद्धा जर व्यवस्थित असतील ना तर ते पोळ्यांखाली टाकून बघा, अजिबात पोळ्यांना घाम वगैरे काहीच येत नाही आणि एकदम व्यवस्थित वाटतात. किंवा तुम्ही ॲमेझॉनवरनं सुद्धा ऑर्डर करू शकतात. तर चला, आता हा गॅस आहे ना मी स्वच्छ पुसून घेतला साध्या कपड्याने, कारण त्याच्यावर तेलकट वगैरे काहीच नव्हतं. जरी भजी तळली ना तरी पण भजी काही फार नव्हती तळली, त्याच्यामुळे एवढं काहीच तेलकट उडलेलं नव्हतं. फक्त थोडासा साध्या पाण्याने पुसून घेतला तरी होईल, कारण फक्त पिठाचंच जास्त होतं त्याच्यावर. आणि जेव्हा आपण भाकरी करतो ना तेव्हा गॅसची अवस्था ही अशी बेअवस्था झालेलीच असते. तर आता हा गॅस पण पुसून घेते आणि लगेच मागच्या स्टाईल वगैरे सगळंच पुसून घेतलं ना तर किचन लगेचच स्वच्छ दिसायला लागतं. आणि ओटा पण लगेचच पुसून घेते. ओटा पण धुणार नाही, फक्त ओल्या कपड्याने पुसणारच आहे. पण त्याच ओल्या कपड्याने अगोदर मिक्सर वगैरे सगळंच पुसून घेते, कारण आपण जेव्हा मिक्सरमध्ये मसाला वगैरे दळतो ना तर नेहमी तर अशी सवय आहे की लगेचच पुसायचं. पण आत्ता उशीर झाला होता, तुम्हाला माहितीच आहे आम्ही केंद्रामध्ये गेलो होतो आणि तिकडनं आल्यानंतर यांना पण जाण्याची घाई होती ना, त्याच्यामुळे मी फटाफट फक्त बनवण्यातच लक्ष घातलं. त्याच्यामुळे आता सगळं पुसून घेतलं आणि आता मस्त सगळं चकाचक आवरलं आहे. गॅसवरच्या शेगड्या वगैरे ते सगळं घासून ठेवून दिलं आणि बघा ओटा किती सुंदर दिसतो ना. तर चला, आता इथेच या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला, बाय आणि श्री स्वामी समर्थ.